त्यामध्ये निवळ मी स्पष्टपणे सांगतो, हा टोटल भ्रष्टाचार आहे. ह्याला मी 150 कोटीच्या कामांचा भ्रष्टाचार म्हणतो. कारण मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम देऊन आज जर शासनाचे एवढे पण निधी वाया घालवत असाल म्हणजे सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे. हे तुम्ही जे भ्रष्टाचार सांगताय ते कसे फेक डॉक्युमेंट आधारे केला आणि कुणी हा केलंय? हे के जे कन्स्ट्रक्शन आहे ते टोटल त्याची तेवढी कॅपॅसिटी नसताना, बीड कॅपॅसिटी नसताना त्याने फेक डॉक्युमेंट जोडून ते टेंडर पदरात पाडून घेतलं आणि फेक डॉक्युमेंट्स सर्व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलेल्या असताना सुद्धा राजकीय दबावापोटी ते टेंडर त्यांना मंजूर करावं कोणाचा दबाव राजकीय? लागलं. 100% तुळजापूर स्थानिकचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या दबावापोटीच ते टेंडर त्यांना त्यांचा पर्सनल इंटरेस्ट आहे. कारण त्यानंतर सुद्धा एवढं होऊन त्या KH कन्स्ट्रक्शनने 30 कोटीचं काम अर्धवट सोडून 150 कोटीमधले फक्त 30 कोटीचं काम केलं. ते काम अर्धवट सोडून आज 2 वर्ष झालीत आणि त्याच कन्स्ट्रक्शनला परत 436 कोटीचं काम देण्याचा घाट स्थानिक आमदारांनी घातलेला आहे. या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालं म्हणलं? या संदर्भात अधिकाऱ्यांशीही बोलणं झालेलं आहे ह्या फेक डॉक्युमेंट्सच्या बाबतीत. तर त्यांनीही सांगितलेलं की राजकीय दबावापोटी आम्हाला काय गोष्टी कराव्या लागतात. आता आपण तक्रार केली. पुढची दिशा काय असणार तुमच्या? 100% जर KH कन्स्ट्रक्शनला आमची स्पष्टपणे मागणी आहे की KH कन्स्ट्रक्शनला ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं. जे नुकसान झालेलं आहे तुळजापूर शहराचं नगर उत्थानच्या कामामध्ये ते त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावं आणि येणाऱ्या काळामधलं जे टेंडर आहे कुठलंही टेंडर KH कन्स्ट्रक्शनला बिलकुलही देण्यात येऊ नये. आणि ही मागणी आम्ही इथंच नाहीत, कलेक्टर ऑफिसला आम्ही ती मागणी केलेली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे हे फेक डॉक्युमेंट्स पूर्ण घेऊन जाणार आहेत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे नगरविकास मंत्री आहेत आणि शिवेंद्रराजे भोसले साहेब जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, ह्या तिघांकडे आम्ही पर्सनली जाऊन त्यांना त्यांची वेळ घेऊन आम्ही भेटून त्यांच्या कानावर ह्या सर्व गोष्टी घालणार. हे तुळजापूर नगरोत्थानचं जे काम आहे हे EPC टेंडर आहे. EPC टेंडर असल्यामुळे हे ऑनलाईन टेंडर असतं. ऑनलाईन टेंडर हे महाराष्ट्रामधले जेवढे काही या कामासाठी जेवढे सक्षम कॉन्ट्रॅक्टर असतात ते या कामासाठी टेंडर भरू शकतात. त्यामुळे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला कोण भरायचं आणि कोण भरायचं नाही याच्यामध्ये आमचा कुठलाही हस्तक्षेप नसतो. महाराष्ट्रातल्या या आता आपलं जे काम आहे साधारणतः 140 कोटीचं काम आहे. 140 कोटीच्या कामामध्ये काही क्रायटेरिया आहेत. त्याच्यामध्ये सिमिलर टाईप ऑफ वर्क डन, बीड कॅपॅसिटी आणि त्यांच्याकडे असणाऱ्या मशिनरी, त्यांच्याकडे असणारा स्टाफ आणि सगळ्या बाबी तपासून ह्या ऑनलाईन टेंडर पद्धतीनं काम दिलेलं असतं. त्यामुळे ह्या कुणाचाही याच्यामध्ये हस्तक्षेप नसतो. ते डॉक्युमेंट्स असल्याचं सांगितलं जाते आणि त्याच्यामध्ये सगळं घोटाळा असल्याचं सांगितलं जाते. 2 वर्षापासून काम देखील अपूर्ण आहे. नेमकं काय स्टेटस? बघा, EPC टेंडर ऑनलाईन आहे, कुणी भरतं. ऑनलाईन पेपर सबमिशन सुद्धा ऑनलाईन असतात आणि सबमिशन पेपर झाल्यानंतर आमच्या विभागीय कार्यालयामध्ये त्याची समिती असते त्या तपासणीची, कुठल्याही टेंडरची. ती तपासणी करते. प्रत्येकाच्या कनिष्ठ लिपिक, वरिष्ठ लिपिक, अधीक्षक, अकाउंटंट आणि कार्यकारी अभियंता याची तपासणी करूनच प्रत्येक कागदपत्राची त्याच्यावरती हे करत असतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.